नमस्कार मित्रांनो. तर टोकन मशीनने कापूस लागवड याच्याबद्दल आज आपण टोकन मशीनची संपूर्ण सेटिंग जी आहे हे बघणार आहोत. बरेच शेतकऱ्यांना यावर्षी कापूस लागवड करायचा असेल आणि टोकन मशीनची सेटिंग समजत नसेल त्यांच्यासाठी आपण खास करून व्हिडिओ बनवला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे दोन दातामधलं अंतर जे आहे कमी जास्त करण्यासाठी एक सेटिंग असते, ती म्हणजे टोकन मशीनला तुम्हाला दोन ठिकाणी जे स्क्रू असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी असतात. तर याच्यामध्ये एक डिसेंबल असते आणि एक असेंबल असते. सुरुवातीला आपल्याला डिसेंबलचे जे दोन स्क्रू असतात हे दात त्या ठिकाणचे दोन स्क्रू जे आहेत हे काढून घ्यायचे आहे. ज्याच्यावर डिसेंबल असं लिहून असते त्या ठिकाणावरचे तुम्हाला स्क्रू जे आहे हे काढून घ्यायचे आहेत. तर हे अशा आपण स्क्रू जे आहेत हे काढून घेतल्यानंतर दोन ठिकाणी स्क्रू असतात. आपण याचा एक स्क्रू जे आहे हरवलेला आहे आपली जुनी मशीन असल्यामुळे, आणि दोन स्क्रू काढल्यानंतर हे एक दात असा ऑटोमॅटिक हे निघून जाते. त्यानंतर हे असेंबलचे जे स्क्रू असतात दोन, हे सुद्धा आपल्याला स्क्रू काढून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे अंतर आपल्याला वाढवायचं आहे, समजून घ्या आपल्याला 10 नंबरची प्लेट लावायची असेल तर या ठिकाणी 10 नंबरची प्लेट लावायची आहे, किंवा आपल्याला 8 नंबरची प्लेट लावायची असेल तर आपण 8 नंबरची प्लेट आपल्याला जी प्लेट आपल्याला लावायची आहे ती प्लेट आपण या ठिकाणी लावू शकतो. समजून घ्या. आता हे जे असेंबलचे जे स्क्रू आहेत हे आपण हे सुद्धा काढून घेऊ आपण. कारण की जर तुम्ही इथूनच जर दात प्लेट बसवली तर शेवटला आपला दात येत नाही. त्याच्यामुळे असेंबलचे सुद्धा स्क्रू आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ही प्लेट लावायची आहे. थोडं समोर घेईल कॅमेरा. हे असं असेंबलचे सुद्धा स्क्रू काढून घ्यायचे आहे. आणि हे दात जे आहे हे दात आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ही प्लेट बसवायची आहे. ए साईडला ए साईड, बी साईडला बी साईड असेल याला प्लेट आपण या ठिकाणी अशी लावून घ्यायची आहे. म्हणजे इथून पुन्हा आपलं एक दात एक प्लेट, एक दात एक प्लेट या पद्धतीने आपलं ही संपूर्ण याला बसेल. अशा पद्धतीने आपण दात अंतर जे आहे हे कमी जास्त या ठिकाणी हे करू शकतो. समजून की आपण हे 8 नंबरची प्लेट लावलेली आहेत, म्हणजे याला दात जे बसतात आपले ते 8 बसतात. हे यासाठी सांगत आहो की बऱ्याच शेतकऱ्यांना शेवटला जे स्क्रू म्हणतो आपण, मशीन ढिली झाली किंवा मग मशीनला स्क्रू बसत नाहीत, तर ते कारण म्हणजे तुम्हाला असेंबलच्या जागी जे दात असते त्या ठिकाणी दात काढून यात तशी तुम्हाला प्लेट बसवायची आहे. महत्त्वाचे म्हणजे ती प्लेट. आणि पुन्हा इथून मग आपला हे दात जे आहे बसवतो आपण, हे कंटिन्यू हे दात इथून हे येत असते. म्हणजे शेवटला तुमच्या दाताला स्क्रू लागले पाहिजे, म्हणजे ही तुमची सिटिंग जी आहे ही एकदम परफेक्ट झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर 6 फूट अंतर करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 10 नंबरची प्लेट तुम्हाला असेंबलच्या जागी बसून घ्यायची आहे. आणि टोकन मशीनवर आपले दात राहतात तेव्हा 10 नंबरचे बसवल्यानंतर आपल्याला एक दात चालू, एक दात बंद, एक दात चालू, एक दात बंद. दात बंद किंवा चालू करण्यासाठी जे आपली बॉक्स असते, बॉक्सच्या विरुद्ध बाजूला हे जे पट्टे आहेत त्याला लावून बघू शकता. कॅमेरासमोर घे. हे जे पट्टे असतात हे आपण काढून घेऊन असं याच्यामध्ये स्क्रू असतात. जसं आपण दात काढलेलं आहे हे जे दात याला हे जे स्क्रू आहे हे स्क्रू काढल्यानंतर हे दात उघडते, मात्र इथून बियाणं पडत नाही. याला जे हे आहे व्हाईट कलरचं जे हे ग्राउंड आहे, तर याला जे मधला गेअर आहे तो अडकत असतो. अडकल्यानंतर बियाणं जे आहे हे समोर फेकत असते. म्हणून हे जर नट तुम्ही काढला तर इथं गेअर जे आहे हे अटकत नाही, म्हणजे इथून हे दात उघडते परंतु बियाणं पडत नाही. असं याची एक सेटिंग आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 10 दात बसून घ्यायचे. आपल्याला 10 पैकी एक दात चालू ठेवायचा आहे, एक दात बंद करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याची कापसामध्ये अंतर तुम्ही साधारण 15 इंचापर्यंत करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे किती पाहिजे, तर व्हील कोणती वापरायची. बऱ्याच शेतकऱ्यांना व्हील माहीत नसेल. तुमच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे खाली बस थोडंसं आपल्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे जर बियाणे असतील तर बरेचदा काही ठिकाणी लहान बियाणं असते, काही ठिकाणी मोठं साईजचं बियाणं असते. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा बियाण्याची साईज जी आहे ही बघून घ्यायची आहे. त्यानुसार आपल्याला जी विला आहेत हे वापरायचे आहेत. जर बियाणं जर लहान असेल कापसाचं तर तुम्ही
B1ची जी व्हील आहे ही तुम्हाला वापरायची आहे बियाणं लहान असेल तर. जर तुमच्या थोडंसं बियाणं मोठं असेल, थोडंसं जर मोठं असेल तर तुम्ही 1 नंबरची व्हील या ठिकाणी वापरू शकता. शक्यतोवर जर बियाणं मोठं असेल, जर तुम्ही व्हील लहान केली तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होते, ते म्हणजे काही ठिकाणी बियाणं पडते, काही ठिकाणी बियाणं पडत नाही. म्हणजे तुमचं जे खाडीपणा म्हणतो आपण, रिकाम्या जागा जे म्हणतो, हे बरेच जा होत असते. जर बियाणं लहान असेल आणि व्हील जर मोठी वापरली तर काही ठिकाणी 2-2चं जे प्रमाण आहे बियाणाचं हे सुद्धा राहू शकते. म्हणून आपल्याला जेव्हा आपण डेमो घेतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदा डेमो घ्यायचा आहे. साधारण तुम्हाला साधारण 100 बिया पडेपर्यंत, साधारण 50 ते 60 बियापर्यंत तुम्हाला कंटिन्यू मशीन चालवायची आहे. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बियाणं आपलं परफेक्ट ठिकाणी, परफेक्ट जागी पडते का. त्याचबरोबर तुमची जी डीप आहे, बरं शेतकऱ्यांना डीप माहीत नसेल तर कापसासाठी जी आपण डीप म्हणतो, हे तुम्हाला 2 प्रकारच्या डीप या ठिकाणी मिळतात. ही एक मोठ्या साईजची आहे, एक छोट्या साईजची आहे. ही मोठ्या साईजची डीप जी आहे म्हणजे साधारण तुमचं 1 इंचापेक्षा खाली बियाणं खोल जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर ही जी मोठ्या साईजची डीप आहे त्या दातावर आपल्याला हे बसून घ्यायची आहे. आणि ही जी छोटी साईजची डीप असते ही असते तुमच्या सोयाबीनची. ही सोयाबीनसाठी वापरत असतात, किंवा मग बाकीच्या पिकासाठी तुम्हाला ही डीप जी आहे हे वापरता येते. परंतु कापसासाठी तुम्हाला मोठ्या साईजची डीप जी आहे हे वापरावी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला कापसाची जी लागवड आहे तुम्ही या पद्धतीने करू शकता. आणि अंतरामध्ये जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही दात न काढतासुद्धा हे बाहेरून तुम्ही जे आपले दातावर जे स्क्रू आहेत या बाजूला स्क्रू काढूनसुद्धा तुम्ही अंतर कमी अथवा जास्त करू शकता. ज्या शेतकऱ्यांकडे ही अशा पद्धतीची मशीन नसेल किंवा मग ही बाहेरून दातं काढण्याची सेटिंग नसेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की आपल्याला जर अंतर कमी जास्त करायचं आहे तर आपण ते व्हील प्लेटचा वापर करूनसुद्धा तुम्हाला अंतर वाढवता येते. किंवा हे जे स्क्रू आहेत हे स्क्रूसुद्धा काढून तुम्हाला अंतर कमी जास्त करता येते. तर अशा पद्धतीने तुम्ही कापसाची लागवड या पद्धतीने जर सेटिंग जर केली तर 100% तुमचं जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे आहे तेवढं तुम्हाला अंतर या ठिकाणी मिळून जाईल. धन्यवाद.